शेतकरी नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिलेला आहे। निसर्गाचं नुकसान केलं भोगावं तर लागणार असं पाशा पटेल म्हणतायत। शेतकऱ्यांनी आता नुकसानाची सवय लावून घ्यावी असं पंचनाम्याच्या मुद्द्यावरनं पाशा पटेल यांनी वक्तव्य केलंय। संकट एवढे मोठे आहेत, या संकटामध्ये सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही। तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं, संपूर्ण काही देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। म्हणूनच तुम्हाला मी म्हणलालोय की हे संकट येऊ द्यायचे जर नसतील तर त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं लागेल। हे पाशा पटेलांना मान्य नाही। पाशा पटेल अकलेचे तारे तोडत आहेत आणि अशी विधानं करत आहेत की आता निसर्ग चक्र बदललं, आता संकट येणार आहेत, शेतकऱ्यांनी नुकसानीची तयारी ठेवावी। शेतकऱ्यांनी आणि समाजानं निसर्गाचं नुकसान केलं तर आता साईड इफेक्ट त्याचे भोगले पाहिजे, अशी भाषा पाशा पटेल यांच्या तोंडी शोभत नाही। एकेकाळी शेतकरी हिताचं कळवळीनं बोलणारा हा नेता, शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजावून सांगणारा, सरकारनं कसं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे सांगणारा नेता आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेखाली इतका दबून गेला की नैसर्गिक संकटामध्ये सुद्धा आमच्या बाजूनं पाशा पटेल आता बोलायला तयार। आम्ही दिलेले टॅक्सचे पैसे, यामधून जर आम्हाला मदत हवी असेल संकटामध्ये तर तुम्ही आडवं यायचं काही कारण नाही। तुमच्यावर संकट नसेल, तुम्हाला जगाच्या पर्यावरणाची काळजी असेल, तुम्हाला लख लाभ। पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे। तुम्ही पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा। नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं, सगळं भाव बघितले सगळे, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार। जबाबदार माणसानं, पाशा पटेल माझे मित्रच आहे, परंतु एक कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना असं बोलणं योग्य नाही। आपण पाशा पटेल बी शेतकरीच आहेत आणि आपण राज्यकर्ते आहोत, म्हणजे सत्ताधारी आहे। आता आम्ही काही सत्तेत नाहीये, त्यामुळं जबाबदारानं आपण शेतकऱ्याच्या हिताचं, प्रजा ज्यावेळेस दुःखी असते तेव्हा राजानं मदत करायची असते, हा दंडक आहे, नियम आहे। मग राजा जर असं म्हणत असेल तर प्रजाने काय करायचं? म्हणून ते जर तसे म्हणले असतील तर त्यांनी तसं म्हणू नये या मतात मी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।